काल येतो म्हणे ना तू, मग काल नाही आला. म्या म्हटलं आम्ही काल वाटच पाहिली दिवसभर. म्या म्हटलं हे येईन म्हटलं बा पूजा करू आपण गाडीची, तर त्याच्यासाठी आम्ही वाटच पाहून राहिलो होतो. तर कोणी आलंच नाही. मग ह्या राजेश येऊन गेला लागन तर मोहिनीला घेऊन. ह्या तर सही संध्याकाळच्या पायरी आला. आणि म्या म्हटलं आता हे येते म्हटलं. मग तू काही आला नाही. मग तुझ्या फोनच आला वाटते आले. आता बाई हे येऊनच राहिले होते, पण मग येई म्हणे, बाबा बी म्हणे राहून जा म्हणे, येत नाही म्हणे तुम्ही म्हणे किती किती दिवस. आता पहिल्यांदा तर आले म्हणे, 2 वर्ष झाले म्हणे, 2 वर्षाच्या बाद झाले म्हणे, तर राहून जा म्हणे, म्हणून मग हे राहिले. नाही तर आम्ही कालच येऊन राहिलो होतो. बरं येतो मी खोलीत बॅग ठेवून. हो ठेवून द्या ना. काय नाही दादा, आण मी नेऊन ठेवतो खोलीत. काय नाही बापूजी, नेते ना हे. दे ना दादा, नेतो ना मी खोलीत नेऊन ठेवून देतो ना तुमच्या. काय नाही रे, नेतो ना मी. काय है केवढा आहे माझ्याकडचा माणूस. काल म्हटलं बॅगीसाठी माझ्यासोबत भांडण केलं या ना. तू ने करून, तू ने म्हणे उचलून एवढी मोठी भारी बॅग. आणि ही यायची बॅग तर एवढीशीच आहे. तर ह्या स्वतःने आले नाचून राहिला तिथं. हा भावजाईची आणि भावाची बॅग. तरी मोहिनीच बदमाश आहे. सगळ्या गावासाठी मोहिनी बदमाश आहे. म्हणजे नवरा असाही वागून तरी मोहिनी चांगली नाही. हा आता काय गरज आहे आले. बरं वहिनी सोबत आहे ना, भाऊजी नाही काय. हा असं नाही आहे का माणूस नाही आहे बा म्हणून सोबत. बाईच आहे. मग माणूस आहे असून माणूस नेऊन ठेवून राहिला तरी हे म्हणते मी नेतो. हा किती उरक आहे ह्या माणसाले. आणि आपल्याला स्वतः म्हणते तू ने ना, तू उचल ना. त्याने करावं काय काम. तुम्ही कधी आले बापूजी मग? मी 5 वाजेपर्यंत आलो वहिनी. आता थांबत होतो आम्ही. माझी सासूबी म्हणे थांबून जा म्हणे, पण मला असं वाटलं दादा येते. मी म्हटलं दादा येईन, दादानं सांगितलं होतं येतोच म्हणे मी. तर म्हटलं आपणही निघून जाऊ म्हटलं, म्हणून मग मी थांबलो नाही. नाही तर मग मी थांबून गेलो असतो, मी सकाळी आलो असतो. अरे पाण्याचा मोसम झाला होता सारा. हा पाण्याचा मोसम इकडे होता ना. आम्ही आल्यावर पाणी आलं ना. मग पाणी तिकडे आलं ना, चांगलंच पाणी आलं तिकडे. ते बरं झालं का आम्ही पाण्या पावसाच्या पहिले येऊन गेलो. घरी पोचलो ना अर्ध्या घंट्यात तर पाणी आलं. हा हो बरोबर आहे. जा ना हो नेऊन ठेवणार ती बॅग. काय हाती वजन पकडून उभी आहे इथं. हा नेतो ना. आता बाई तब्येत पाणी घेणे काय म्हणते तुमची? माई काय आहे बाई तब्येत. माई तर दुखणं सुखणं चालूच राहते. पण कोण आहे मला विचारणार. हा सुना जाऊन बसल्या माहेरी. आणि हाय बुडी पडली घरात. करते आपली हातानं करतो ना खातो बा. जसं झालं तसं. आता कामवाली लावून दिली तुम्ही, त्याच्यात तेही कधी येते ना कधी येत नाही. शेवटी मग हायच कधी हातानं करणं. कायले आता बाई तर रोजच आली म्हणते. मी आता तिला फोन लावला होता तर म्हणे 1-2 दिवस सुट्ट्या केल्या म्हणे. मी नाही तर पुरे दिवस आली म्हणे. कायची व निऱ्या खाड्या पाडते. अंदामंदात 2 दिवस येते आणि 1 दिवस येत नाही, 2 दिवस येते आणि 1 दिवस येत नाही. हे कोणती कामवाली लावली काय माहित बापा. एखादी चांगली बाई लावजा होता. पण मी आता तिला फोन केला होता. ते तर म्हणे नाही म्हणे मी रोजच आली म्हणे. 2-3 दिवस घेतल्या म्हणे सुट्ट्या एवढ्या दिवसात. अशी म्हणे ती पोरगी. खोटा बोलतेत मा. 1 नंबरच्या खोटारड्या राहते त्या बाया. काही सरक्या सुद्धा राहते काय व. कामाला जाते तर तिथचं काम घेते, इथचं काम घेते आणि एका घरचं काम टाकत जाते. हा ते तर राहतेच मग त्याचं. मोहिनी तुझी तब्येत कशी आहे आता? चांगली आहे वैशाली ताई. का हो तुम्हाला काय दिलं आता अधिक महिन्याला काही दाखवलं नाही? मोहिनी काही नाही दाखवलं कालपासून आली तर. काय दिना त्या बाई, जे होते आमच्या मायबापाकडून परिस्थितीनुसार देणं ते देते. आम्हाला काय सारं लुटून थोडी देणार आहे काही. आता तेही त्याचं पोट नाही आहे काय, तेच पोट हातावरच आहे. ते त्याचं कमाई करून का आम्हाला देईन. दिले त्याने एकदा आता लग्न करून आमचे, त्याच्यातही त्याचा लय खर्च झाला. आता काय त्यानं जिंदगीभर आमच्यासाठी खर्चच करावं काय? बापा मायबापाचं कर्तव्यच असते ते करणं, करावंच लागते पोरीबारीले. तुला काय दिलं हो वैशाली? आता बाई माझ्या आईनं साडी दिली बा. साडी दिली. आता येईले एक ड्रेस घेतला आणि बस. मग तर काही नाही दिलं, तेवढंच दिलं. आणि धोंडे केले होते. आता धोंड्याचा महिना सरला तर आता काही नाही केलं. आंब्याच्या रसाचा पाहुणचार केला तुमच्या पोराले. आणि जेव्हा धोंड्याचा महिना चालू होता, माझी बहीण बी आली होती कविता, तर मग आम्हाला धोंड्याचा पाहुणचार केला होता. तिच्या इच्छा पाहुणाही होता आणि आम्ही होतो सगळे. बस एवढं दिलं होतं काय व? चांदी सोन्याचं हे ते द्या लागते सारं पोरीबारीले. नाही बा त्या बाई माझ्या आई बाबा कोणी एवढं नाही होत. त्याची परिस्थितीच नाही आहे तेवढी. त्यानं कपडे लत्ते केले. आणि आता चांदीनं सोनं महाग किती झाला त्या बाई. स्वस्तचं असतं तर एक वेळेस जरासा विचारही केला असता. पण एवढ्या महागाच्या सपाट्यात कुठून देतील ते? तुला तर काही दिलंच नाही म्हणतं नाही? दिलं मला माझ्या आईनं जे द्यायचं होतं ते. चांदीचं ताट दिलं, तुमच्या पोराले कपडे दिले, मला कपडे दिले. अजून काय द्यायला पाहिजे? सारी काही इस्टेट त्याची आमच्यावर लुटून द्यायला पाहिजे का त्यानं? तुम्ही काय दिलं तुमच्या पोरीले? म्या काही नाही दिलं माझ्या पोरीले. माझी पोरगी आली तशी गेली. तिला तर एक साडी नाही दिली म्या. आता सुनाच नाही घरी तर मी काय देऊ बाबा त्याइले? आता बाई आमच्या भरोशावर आहे तुमची पोरगी, म्हणजे आम्ही दिलं पाहिजे काय? एवढी मोठी इस्टेट आहे तुमच्या जवळ, तुम्ही घ्यायला नाही पाहिजे? एकटीच तर पोरगी आहे तुमची. आणि आम्हाला म्हणता तुमच्या मायबापानं काय दिलं द्यायलाच पाहिजे असं तसं. आणि तुम्ही काऊन नाही दिलं तुमच्या पोरीले? तुम्हाला ती एकटीच पोरगी, आम्ही तरी म्हटलं दोघी बहिणी आहे. अहो आता ते आली 2 दिवस राहिली घरी गडबडनं आणि चालली गेली. आणि मग मी कुठं जाऊ आणाले? माझ्याजवळ काय आहे आणाले? हा मग मी कुठं फिरू? पोरं नाही घरी त्याच्यात. हा ह्याही तिकडे होता ड्युटीवर थोई. सारे जण ड्युटीवर चालले. मग मी कोणासोबत जाऊ काही आणाले तिच्यासाठी? म्हणून मी काहीच नाही आणलं. मग पैसे देऊन द्या लागत होते दिले 5-10 हजार रुपये. पैसे कुठे आहे माझ्याजवळ? 1 रुपया नाही आहे माझ्याजवळ. राजेश या मागच्या महिन्यापासून देऊनच कुठं राहिला पैसे.
ह्या दे तर माझ्याजवळ पैसे तरी राहील. ह्याच पोराच्या भरोशावर पाहिजे तुम्हाला सारं करायला. बाकीच्या पोराला मुकाट सोडून देत जा तुम्ही. जाणं हातपाय घेत पाय धुणं, हातपाय धुई चहा पे, नाही तर मग नाश्ता करशील तर नाश्ता कर. परी आहे ना स्वयंपाक घरात, करूनच राहिली ते. जेवण मग स्वयंपाक कोण करून राहिलं मग आता? परी करते ना. अहो मोठा मस्त स्वयंपाक करते आता ते. पुरा स्वयंपाक शिकून घेतलं तिनं. काय बोलता ते बाई? सगळं करता येते म्हणता तिला आता. मग नाही तर काय तर सारंच करता येते तिले. सगळं करते. 1 महिना झाला आता तेच करून राहिली. तुम्ही गेल्या तेव्हापासून तेच करून राहिली म्हटलं. बरं झालं 3 दिवस झाले तर कौतुक करून राहिल्या. आम्ही एवढ्या वर्षापासून करून राहिलो, आमचं नाही घेतलं कधी नाव का ह्या करून राहिल्या का काही म्हणून. नाही हो वैशाली ताई, म्हटलं कधी आता बहिण असं? मोहिनी आपल्याला करता येते म्हणून ना त्या बहिण कधी नाव नाही घेतलं. आता कसं करताच येत नाही तिले कधी, म्हणून तिचं नाव घेऊन राहिल्या. हो असंच म्हणून राहिली मी. बरं आता बाई मी जातो खोलीत काय. हो जाय. वहिनी काढ ना मग आरतीचं ताट काढ ना. पहिली पूजा तुमचीच आहे ना, तुम्हालाच करावं लागते ना पूजा. काऊन बापूजी मलाच काऊन करायला लागते? एवढ्या जणीत आहे घरात, कोणही पहिले केली तर काय फरक पडते? नाही ते दादानं घेतली होय ना वहिनी गाडी. दादानं घेतली होय. जरी पूर्ण परिवारासाठी घेतली तरी त्यानं त्याच्या पैशानं घेतली ना. मग सगळ्यात पहिला अधिकार त्याच्यावर तुमचाच आहे ना. आता कसं आहे बापूजी, पूर्ण परिवारासाठी जर घेतली त्यानं तर त्याच्यात मायाचा अधिकार नाही आहे, त्याच्यात सगळीचाच अधिकार आहे. मग असं करा, पहिले आत्याबाईच्या हाताने करून घ्या ना पूजा. पहिले आत्याबाई करते, मग मी करतो, मग मोहिनी करते, मग हे करून घेईन आपली परी. झालं सगळ्यात जणी सोबतच करू या काय ना. असं म्हणता काय वहिनी? ठीक आहे ना, मग घेऊन या ना आरतीचं ताटगीट घेऊन या ना. नाही हो मोहिनी, कशी म्हणतो तू? बरोबर आहे हो वैशाली ताई, नाही हेच म्हटलं येईल ना. म्हटलं असं पर्सनल म्हटलं भाऊजीनं वैशाली ताईसाठीच घेतली काय म्हटलं, कारण हे म्हणे ना वैशाली वहिनी येईनच पूजा करून म्हणे, म्हणून म्हटलं होतं. म्हटलं पर्सनली घेतली काय म्हटलं फक्त वैशाली ताईसाठी, तर मग आम्हाला काय करायला लागते म्हटलं, म्हणजे आम्हाला पूजा नाही करायला लागत म्हटलं. पण जर सगळ्यासाठी घेतली तर मग कोणी करू शकते म्हटलं, आत्याबाई करू शकते म्हटलं, असं म्हटलं होतं मी. हा बरोबर आहे तुझं, आत्याबाई घरातल्या मोठ्या आहे, त्यानं केली आणि ती आई बी होई त्याची, तर त्यानंच केली तर चांगलं आहे. तसं पाहिलं तर आत्याबाई तुम्हीच करा आता पूजा. नाही हो तूच कर ना. नाही आम्ही कोणीच नाही करत, तुम्हीच करा. तुम्हीच मोठ्या आहे घरातल्या आणि सगळ्यासाठीच आहे आपली वस्तू, काही माझी एकटीची नाही होय, कोणाचीच नाही होय, तर तुम्हीच करा. आई घे ना, कर ना तू. बरं पप्पा आता म्हणता तुम्ही तर आण ना मग आरतीचं ताटगीट आणणं. चला मग बाहेर. का रे तिथं जाऊ काय मग? गाडी उभी केली तिथं का गाडी इथं आणता दरवाजात? नाही इथं आणतो ना, दरवाजात आणतो ना. इथं आणतो, इथंच पूजा करून घ्या बस. बरं ठीक आहे, आण मग गाडी. येतो आम्ही आरतीचं ताट घेऊन. राजेशजी जराशी खोलीत चला बरं, काम आहे तुमच्यासोबत. आता खोलीत काय नेतो मले दिवसानं. आता गाडीजवळ चालणं पूजा करायला पहिले, मग जाऊ खोलीत. हा तर आता बाई ना वैशाली ताई काढते आरतीचं ताट, तुम्ही खोलीत चला, तुमच्यासोबत काम आहे मला. बोल काय म्हणता आता. बोल ना, काहीच नाही बोलून राहिली. उगं उभं राहण्यासाठी बोलावलं काय मला इथं त्या. हो राजेशजी, काल तुम्ही माझ्यासोबत म्हटलं त्या बॅगीसाठी भांडले, गाडीहून बॅग घरात आणेपर्यंत तेवढ्या गोष्टीसाठी माझ्यासोबत भांडण केलं. नाही मी आणत नाही, असं नाही तसं नाही, आणि मग 10 मिनिटात लागून तर बदलूनही गेले. मग अंदर येऊन भले चांगले बोलायला लागले होते. मॅम जसे काही एकदम माझ्या पाठीमागे उभेच आहे तुम्ही. हा आता ते कालची गोष्ट आज काय आली. आणली ना मी शेवटी मॅच तर उचलून आणली ना बॅग, तर ते आणली. मॅने आणली बॅग उचलून, आणली तुम्हीच. पण मला सांगा, तुम्ही काल तर केला ना तमाशा. काय म्हणे तुम्ही, मी नेत नाही तू घेऊन जाय, असं तसं. ते आपण नेणं नाही होत काय, 3 किलो वजा आहे 4 किलो वजा आहे असे म्हणे तुम्ही. हो म्हटलं होतं, पण त्याच्यानंतर आणली ना उचलून. आणलीची नका सांगू मला, पण पहिले बोलले ना तुम्ही. हा बोललो. मग काय म्हणता आता. मग आज ते भाऊजीनं आणि वैशाली ताईनं बॅग आणली, तर भाऊजी खोलीत नेऊन राहिले होते. तर मग खोलीत नेण्यासाठी कसे तयार झाले तुम्ही? त्याची बॅग म्हणजे त्याची बॅग तुम्हाला हलकी होऊन गेली होती, फक्त मैवालीच बॅग तुम्हाला भारी झाली होती नाही काय? हा म्हणजे नवरा माया काम करता दुसऱ्याचं, हे कुठचा न्याय आहे बेटा? आता म्हटलं मी तर काही गुन्हा झाला काय? म्हटलं आणि केलंय जरासं तर काय होते, काय हरकत आहे करायला. मी म्हणतो करू दे ना, जाऊ दे ना. आता एवढ्या गोष्टी नको धरत जाऊ बा तू. आता दादानं गाडी आणली तर मागितले काय 2 रुपये सांग, मग वापरण ना आपण का फक्त तो दादा एकटाच नेईन? बरं तो तर राहतही नाही इथं, तो राहत नाही. गाडी आमच्याच हवाली आहे दोघाही भावाच्या. मला लागली तर मी नेईन, त्याला लागली तर तो नेईन. मग तू सांग, त्यानं विचार नाही केला एवढा, आणि आपण त्याच्यासाठी ती एवढीशी बॅग खोलीत न्यायचा विचार करा. तो त्याचा एवढा लाखो रुपयाचा विचार नाही करून राहिला. तो कोणासाठी घेऊन राहिला? फक्त का वहिनीसाठी एकटीसाठीच घेऊन राहिला का तो? हा वहिनीसाठी तुझ्यासाठी खरी फिकर तर तुमचीच दोघांची केली, दोघीची ताईनं. का नाही बाय येईल त्रास नाही झाला पाहिजे, गाडी घोडा नाही सापडून काही नाही, तर तू असा विचार करून राहील त्याच्या बाबतीत. राजेशजी मी असा विचार नाही करून राहिली, मला माहित आहे भाऊजीनं घेतलं तर भाऊजीचा विषय नाही आहे. भाऊजी काही मनातून असे कपटी नाही आहे आणि स्वतःही नाही कोणाच्या बाऱ्यात असे. ते आणलं बरोबर आहे पूर्ण परिवारासाठी, पण बाकी मग वैशाली ताईला किती घमंड आलं असं आता, आपल्याच नवऱ्यानं गाडी घेतली बा म्हणून. तुला काही समज झाला ह्या वहिनीला कुठं घमंड आहे? कधी म्हटलं वहिनीनं तर पूजा करायची गोष्ट त्याला केली तर आईले म्हटलं तू कर म्हटलं ना. मग त्या समोरचीच गोष्ट आहे ना. मग तू सांग मला आता, याले घमंड म्हणते काय? कोणतं घमंड आहे त्या बैले? तर काहीच घमंड नाही. उलट तर मी एखादी वस्तू आणली असती ना तर त्या हात नेलो दिला असता म्हटलं कोणाले. मोहिनी येवा मोहिनी चाल ना. हे पाय वहिनी आवाज देऊन राहिल्या तुले.
मोहिनी मोहिनी करून. त्याला जर काही वाटलं नसतं त्याविषयी तर दिला असता का त्याने आता आवाज, चुपचापच चालले गेले असताना बाहेर. आपण एकाच घरात राहतो तसा विचार करत नको जाऊ मोहिनी तू. हा तुला किती वेळा मी एकच गोष्ट सांगतो बरं, कशी आता बदलली राहतं, कधी कधी भल्ली चांगली वागतं, कधी कधी काय मिळते काय होऊन जाते तर एकदम अशी मनात काही आणत राहतं. नाही मला कधी गाडीविषयी वाटलं होतं राजीची तसं जरासं का बा वैशाली ताईला घमंडच आला काय गाडीचं. कळ वैशाली वहिनीला आलं का म्हण. पण चालतं म्हणता ना उद्या शेगावले चालतं म्हणता ना. हा उद्या जाऊन आपण शेगावले. मग मी तेच तर नाही त्याच्यासाठीच तर करून राहिली मी अशी का 3-4 दिवस राहिले मग मला 8वा महिना लागते. मग 8व्या महिन्यात मला कुठंच जाता येत नाही म्हणून तसं म्हटलं होतं मी का म्हटलं मला जर नेलं नाही कुठं तर मी कोणाला जाऊन नाही देणार म्हटलं कुठंच. अरे तर पहिले ठरलंच होतं आपलं, गाडी आणली का आपण पहिले शेगावले जाऊ म्हटलं होतं सगळेजण. मग काही विषय राहिला काय, मग एवढं मोठं करायची काही गरज नाही आहे ना. मी म्हणतो जिथं भागते तिथं भागू द्या लागते माणसानं, एवढं मोठं प्रकरण वाढवावं नाही. बरं नाही वाढवत मी काय म्हणतो मला आता एक गोष्ट स्पष्ट सांगा तुम्ही आता खोटं नका बोल जा. बोल ना आता काय सांगायला लागतं तुला अजून. हे टीना जे पळून गेली त्याच्यात तुमचा काही हात आहे काय खरं खरं सांग ना मला खोटं नका बोल जा. माय बहीण माया काय हात रेंद्र बाबा त्याच्यात. मी तर आपलं सरकार जातो सरकार येतो ड्युटीहून घरी. आता ती कधी गेली काय गेली हेच तर मला म्हणत नाही. त्या दिवशी ते पुष्पा काकू सांगायला आली होती आईले असं असं झालं म्हणे. तर मी संध्याकाळी घरी आलो तर आईनं सांगितली मला ही गोष्ट, राजेश असं झालं रे म्हणे. आता तू घरी कोणालाही विचारून घे का मी जातो किती वाजता येतो किती वाजता, आणि त्याच्यानंतर ऑफिसला विचारून घे फोन करून का मी तिथे येऊन राहिलो का नाही येऊन राहिलो. माणूस मनात तर कुठं ना कुठं जाईल ना. एवढाही भरोसा नाही का तुला माझ्यावर. हा अरे थोडासा तर भरोसा करणं शिक. भरोसा नसन तर ते पदराला बांधून ठेव मला. मी कुठंच जात नाही घरीच राहतो पडला. तूच मला घेऊन फिरत जाजो जिकडे नेशील तिकडे. नाही वराजीजी तसं नाही म्हणत मी भरोसा आहे तुमच्यावर पण म्हटलं आता हे एवढं मोठं प्रकरण घडलं तर काय सांगता येते म्हटलं. आताच्या आता बाई तुमच्यासोबत होती म्हणजे तिनं तुम्हाला किडनॅप केलं होतं. मग अजून आताच्या आता कशी काय म्हटलं दुसऱ्यासोबत तिनं लग्न केलं म्हणते पळून गेली म्हणते म्हणून मला थोडासा विचार पडला. अरे तिचं काही इथंच आहे काय, ते पुण्यातलं होय. ते एक पोरगं आलं होतं मागं. आता येईल कोणालाच नाही माहित, मला दिसलं रात्र झाली होती. आता मला हे जेवण झाल्यावर फिरायची सवय. तर मी कसं फिरायला गेलो तर हे घरातून निघाली अंधाराची आणि त्याच्या गाडीवर बसली आणि निघून गेली. कुठं गेली कुठं नाही मला काही माहित नाही. तर त्या दिवशी मला दिसली मग मी काय सांगत बसतो येईल. सांगितलं तर कोणी भरोसा करत नाही. मी जर म्हटलं असतं त्या काकुले का तुमच्या पोरीनं असं असं केलं तर त्यानं विश्वास केला असता का माझ्यावर, केलाच नसता. आणि आता मला म्हणता येत नाही का मी पाहिलं होतं म्हणून कोणाले. आता म्हणून का त्या मला पहिले सांगितलं कोण नाही असं नाही काय, म्हणून मी बोलून नाही राहिलो कोणाजवळ काही. आता तू म्हणजो नको ही गोष्ट काळजो नको राजेशजीनं पाहिलं म्हणून कोणाले, नाही तर माझ्यावर आणखी नापत अजून मग ते पोलीस केस होईल. आणि म्हणून कोणतं पोरगं होईल कसं होतं आणि काय होतं त्याच्यापेक्षा नाही माहित झालं ते पुरते. असं नवाड होतं का पोरग गावातलंच होतं. अंधाराच्या यानं काही मला दिसलं नाही ते पोरगं गावातलं होय का बाहेरचं होय, मला काहीच नाही समजलं. गाडी होती पण त्याच्याजवळ. पुष्पाबाई सांगा हो ना काय कमी ठेवले होते पोरीच्या ह्याच्यात सारं घेऊन दिलं तिले. तिनं म्हटलं आई लहान कपडे घालायचे आहे तर तिथं तर घाले पण इथेही लहान कपडे घालायला लागली तरी काही म्हटलं नाही हो तिले. हा मग पोटगी म्हटलं निरी तोंडाले झोंबे म्हटलं तिथून आली होती तर. आजकाल पोरी म्हणा का पोरं म्हणा असेच करते पुष्पाबाई. तुम्हाला माहित नाही मच्छे पोट्ट तसंच आहे. तुम्ही तर पोरीसाठी लढून राहिल्या माय. माय किती लढाव माय पोरग तर म्हटलं दारू पिऊ तमाशा करते. चांगली सून भेटली सारं केलं. हा ते पोरगी चालली गेली म्हटलं. सांगा याच्या पायी चांगली सून भेटली होती. एक तर भेटत नव्हती मोठ्या मुश्किलीनं भेटली ते चालली गेली बिचारी. काय करावं आता म्या तरी काय म्हणावं आता. हा माया पोट्ट्यानं मला खेळ आणून टाकला. तुमच्या पोरीनं तुम्हाला खेळ आणला. पोरीनं आणला पोरानं आणला. काय करावं आता काही समजत नाही. नशीब मानाव बाई त्या सरलाबाईचं. खरंच नशीब मानाव. 3 पोरं आहे म्हटलं एवढे मोठे मोठे. पण मायबापासमोर होऊ नाही करत म्हटलं. जसं बाप म्हणते तसं ऐकते. आपण कुठं कामी पडलो काही समजलं नाही. बरं त्याच्या लेकराईले तुमच्या लेकराईवानी भेटलंही नाही. बरं लहानपणी मोठे तजले बिचारे. हा माया तर भेटलेच नाही पण तुमच्या लेकराईले भरपूर भेटलं ना. मास्तर होता त्याचा बाप. सारं भेटलं वेळेवर तरी लेकराईनं असं करावं काय. ज्याच्या लेकराला सारं बरोबर भेटते ना तेच लेकरं असे करते व माय जाणत नाही माय बापाची. आणि ज्याला भेटत नाही ना ते लेकरं म्हटलं आजही समोरच आहे. असे लेकरं तर असण्यापेक्षा नाही असले ते बुरते बापा. खरंच पोरग पाहिजे बापा. वारीच पाहिजे घराले. हा हे पोरग मायवालं पाहिलं कसं फिरते आता दारू पिऊ आता शरम लागते म्हटलं त्या वारसाची. मला तोंड दाखवायला जागा नाही आहे. गावात नाही ना कुठंच नाही नातेवाईकात नाही. आता मला माझ्या बहिणीच्या घरी जायचं होतं माझ्या कार्यक्रमाले पण काय करू कोणा नाकानं जाऊ. मोठ्या यानं सांगू मी माझी पोरगी इंजिनियर झाली. हा माझी बहीण म्हणे हा माझी भाऊजाई म्हणे नको शिकू म्हणे तिले म्हणे एवढी म्हणे ती पोरगी पहिले चंचल आहे म्हणे. लहानपणापासूनच पोरगी जराशी चतरी होती. मी म्हटलं बाई अभ्यासात हुशार आहे तर देतो म्हटलं पाठवून करण म्हटलं ते बनन म्हटलं. बरं बनली ना मग आता इंजिनियर बनली तर चांगला फायदा घ्या लागत होता आता नोकरीचा. त्याला किंमत तर पाहिजे. तुम्ही काय काय केलं याची किंमत नाही पाहिजे का त्याला. जराशी किंमत नाही आजकाल लेकराईले. नाही ना खरंच नाही हो बाई काही किंमत नाही आहे त्याला. माहीतचा माणूस म्हटलं 8 दिवस झाला अजून शाळेत नाही जाऊन पाहिलं. काय तोंड दाखवू म्हणते मी शाळेत म्हणते तिथं. आता रिटायर्ड म्हणले त्याच्या दिवसच किती राहिले 6 महिने तर राहिले होते.
आता 6 महिने निघाले असते झालं होतं. एवढ्याचं एवढे झाले, एवढं वय झालं, सारं झालं. आणि आता काय तोंड दाखवून ते शाळेत सांगा बरं. जात नाही म्हणते, मी आताच घेऊन घेतो म्हणते रिटायरमेंट, असे म्हणून राहिले ते आता. तू काय करून राहिली या खोलीत? हा, तुला सांगितलं ना त्या खोलीत बिलकुल जायचं नाही म्हणून. जे काही सामान असेल तिथं पार पेटून टाकायचं, आता काहीच ठेवायचं नाही. ते पोरगी मला आता दरवाजावर पाहिजेच नाही माया. हा, असं पोरगी मी तिला दरवाजावर येऊ देत नाही. जिनं एवढं तोंड काय करून टाकलं, मला कुठं जायला यायला तोंड नाही ठेवलं म्हटलं. अशा पोरीला मी दरवाजात येऊ देत नाही. तिची खोली बंद करून ठेव, आणि ते जर काही आली तिचे कागदपत्र पाहून घे पहिले. हाय काय सारेचे सारे पाहिले काय? हा, कपाटात आहे तिचे कागद. हा, त्या कपाटाला लाव कुलूप आणि चाबी ठेव बरोबर. आणि याच्यानंतर काय लक्षात ठेव, जो तिले घरात घालून घेजो नको आता. आणि एकही कागद त्याच्यातला इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. एकही कागद तिले द्यायचा नाही. कागदाची तर गरज पडणारच आहे तिले. अहो पण आपलीच पोरगी होय ना. असं पोरगी आपली पोरगी होय तर तिनं विचार केला असता म्हटलं. 2 गोष्टीचा कोण्या ना कोण्या, माय बापाच्या प्रेमाचा, एवढे कष्ट केले त्याचा, कायचा ना कायचा विचार केला असता तिनं. तिनं विचार केला नाही ना कोण्या गोष्टीचा. तर आता आपणही तिचा विचार नाही करायचा. कशी करतं काय करतं तिथंच कर, तिथंच राह आणि तिथंच खाय म्हणा. आता येऊच नको म्हणा आमच्या दरवाजात कधीच. आणि ज्या दिवशी त्या तिला दरवाजात घेतलं त्या दिवशी भुलून जाजो तू. तू ह्या दरवाजात येजो नको. तूही चालली जाजो तिच्यासोबतच. काय शामराव भाऊ, आता लेकरं होय, लेकराच्या हातानं गलत्या होतीये. हा, आता कोणी म्हणते बाबा लग्न करून द्या म्हणते त्याचं. मी नाही करून देत लग्न. मी काही ठिकाणी घेतला. मी आता एखाद्या गरीबाच्या पोरीचं लग्न करून देईन. त्या पोरीचं कन्यादान करून म्हटलं. हिच्या वाटणचे 1-2 लाख रुपये ते पोरीला लावून, पण इले नाही लावत. इले लावतही नाही, हिचं करतही नाही. अहो पण त्या सरलाबाईच्या इच्छा तर म्हणे तुम्हाला असं. मला आता कोणी काही म्हणे, मी कोणाचंच काही ऐकत नाही. मी माझ्या मनानं करतो. आता आतापर्यंत लय ऐकलं म्या. तुझ्याही मनानं ऐकलं, त्या पोरीच्याही मनानं ऐकलं आणि पोराच्याही मनानं ऐकलं. तुमच्या तिघाच्या मनाने मी ऐकून पाहिलं. माझ्यासोबत कोणाच भरोसा केला नाही. आता मी कोणासोबत भरोसा मनाचा राहत नाही. आता मला जे करायचं आहे ते करतो. ह्या खोलीला कुलूप लाव आणि चाव्या माझ्याजवळ दे. हा, मी उद्यापासून शाळेत चाललो. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली माझ्या बिन पोट्टीनं. हा, कोणासोबत गेली काय गेली, कुठचा होईल कुठचा नाही. हा, जसं काही करून नाही देत होतं. चांगले चांगले पाहुणे येऊन राहिले होते पाहाले, तरी लग्न नाही करून घेत होती. शामराव भाऊ, आता काय करता? आता तुमच्यासारखंच आमचं झालंय बा. मी तर एकटीच बाई पडली. एकटी बाई असून ते पोरगं पहा कसं तमाशे करून राहिलं दारू पिऊ पिऊ. वहिनी, ते दारू पिते तर ते बरं आहे, ते घरी तर आहे. असं तर तमाशे करून नाही राहिलं. या पोट्टीसारखं तोंड तर काय नाही केलं. हा, आणि त्यांना नाव त्याचंही मनात तसंच झालं. सून वायरी आणली ती पोरगी चालली गेली बिचारी सोडून. ते पोट्ट तसंच म्हणा ना. आपले इच्छे सारे असेच निघाले. आणि तिथं पहा त्या सरला वहिनीच्या घरी जाऊन पहा. हा, 3 पोरं आहे, एक पोरगी आहे, पण एकही असं नाही निघालं. सारे चांगले आहे. ते लढून पडून माझ्यासमोर काही होणार नाही आहे. मी आता सांगून देतो. याच्यासाठी लढू नको. तू दुसऱ्या गोष्टीसाठी काही मन, मी तू करतो. आणि मी ह्या गोष्टीसाठी बिलकुल नाही मानत. मी काय म्हणतो शामराव भाऊ, तुम्ही एक काम करा. दोघे जण आता मूड फ्रेश करायसाठी कुठंतरी चालले जा फिरायले. राहूच नका गावात. नाहीतरी आता तुमचं मन काही लागणार नाही घरात. दोघं आहे. सुट्ट्या काढून घ्या ना 4-8 दिवसाच्या. चालले जा कुठं फिरायले. हा वहिनी, होते की ते तसं. बरोबर म्हणते त्या वहिनी. खरंच चल कुठून तरी येऊ आपण. 8-15 दिवस फिरून येऊ. बिलकुल येऊच नाही खाली इकडे. जाऊ दे, जे होईन ते होईन, पाहिलं जाईल. नाहीतरी आता रिटायरमेंट आहे आणि कोणासाठी कमवून ठेवत बसू. लय कमावलं, लय आता आपल्या जो खाले सरत नाही आपल्याला मरेपर्यंत. चल आता कमाई करायचं काही टेन्शन नाही राहिलं. हा पुष्पाबाई, चालल्या जा. 8-15 दिवस इकडे तिकडे राहण करणी तर मन गमन तुमचं. माझ्या पोरीनं पण लयच वाईट केलं बिचारे हो. पोराचा गम मी भुलली होती आता. म्हटलं पोरग कसंही असो, कुठेही राहो, हाय म्हटलं बसून पोरग सोबत सोबत म्हटलं. हा, पण हिनं तर लयच केलं बाबा. कोणासोबत केलं आणि काय केलं माहितही नाही पडलं आपल्याला. कुठं गेली काय गेली, काय झालं असं तिला तर. काहीच नाही झालं, तिला पळून गेली ते. अहो पण आपण तिचा जरा रिपोर्ट तर देऊन पाहिले पाहिजे होता. उद्या चालून काही झालं गेलं कमी जास्त तर पोलीसवाले म्हणून तुम्ही आले कोण नाही म्हणून आतापर्यंत. काय केलं म्हणून आपल्यालाच बोलतील म्हटलं. कोणीच नाही बोलत आपल्याला. आपला गुन्हा आहे काय? आपण म्हटलं काय तिला पळून जाय म्हणून? हा, आपण म्हटलं तिला चांगलं लग्न करून देऊन राहिलो होतो. किती चांगले चांगले पाहुणे आणले आणि त्या पोरीला जराशी रीतच नाही तर काय करणार आहे? काही बोलू नको आता जास्त. माझं पहिलेच दिमाग खराब झाला आहे. ते आता त्या घरी सांगितलं मला. आता राजेशच्या घरी सारं समजून सांगितलं म्हणून आता मी समजलोय. नाही तर माझ्या दिमाग लय गरम झाला होता. पण आता त्यानं मला म्हटलं तसं तुम्ही करत नाही. लग्न तुम्ही तिचं कोणाच परिस्थितीत करून देत नाही. ते चाहे काही म्हणे, ते करे नाही तर तशीच राही, नाही तर काही करे. मला काही घेणं देणं नाही आहे. तिच्यासोबत माझा रिश्ताच तुटला आजपासून. अन ह्या खोलीला कुलूप लाव, चाप्या माझ्याजवळ आणून दे आणि चल तयारी कर बरं. उद्या आपण चाललं जाऊ कुठेही जाऊ. तिकडे रेल्वे स्टेशनवर गेला पाहू. जिथं जाता तिथं चाललं जाऊ. येऊ फिरून तिकून. पाहिला का नाही माझ्या घरचा माणूस किती गरम आहे तर. असा करते बिचारी. हा, सांग आता आपण कुकडे कुकडे लक्ष द्यावं. आता लेकरानं असं करावं, नवऱ्यानं असं करावं, तर आता बहीण कोणाच्या इकडे पाहावं. नाही व, तुमच्या इच्छा माणूस तुटला आता अंदरून पुरा. हा, ते कशा तरी हिंमत जुटून राहिले. त्याला समजून घेणारे आहे म्हणून इकडे तिकडे. नाही तर त्या माणसाले काही खरं नाही आहे. एक तर मास्तर माणूस हाय लवकर खाऊन घेते. तुम्ही एक काम करा, तयारी करा आणि खरंच चालल्या जा त्याच्यासोबत तर त्याची तब्येत बरी राहील. नाही तर काही सांगता येत नाही बाबा. तुम्ही चालल्या जा फिरायले. खरंच पुष्पाबाई, येऊच नका 15 दिवस तिकून. हो तसंच करतो आता. चाललीच जातो तिकडे फिरायला. वैशाली, कशी वाटून राहिली गाडी? आवडली काय?
आवडली व मस्त आहे. आपण सगळेच जण बसतो याच्यात नाही काय, सगळेचे सगळे मावतो आपण एका कार्टून याच्यात. असं कोणीच नाही का मावत नाही म्हणून. भाऊजी मग आता फिरायला जायला लागेल ना आपल्याला सगळेले, कुठं ना कुठं नेत नाही का मग आता फिरायसाठी? दादा तिला सांगा कुठून झालं का मला फिरायला. आता पाणी पावसायचं एखाद्या नदी किती जाऊन पडलं तर म्हणा मग गाडी घेऊन काय रे असं म्हणा लागते. कुठं जायचं आहे चला ना, कुठं जायचं आहे तुम्हाला तर न्यायला तयार आहे मी. भाऊजी आपण कधी मस्त शिर्डी गिरडी फिरून येऊ ना, तिकडून दूर जाऊ मस्त फिरायला. चला ना मग सगळेच जण चला. उद्या काय म्हणते तर डब्बे गिब्बे बनवून घ्या सगळ्यासाठी. चला मग. दादा डिझेलचा खर्च थोडा होते काय, लय खर्च येते म्हटलं शिर्डीला जायचा. हिचं आतापर्यंत शेगाव शेगाव चालू होतं, आता हे शिर्डीला झाले नाचून राहिली तर काय होते रे गेलं तर. आपल्याला जाणंच आहे का नाही, चाललं जाऊ शिर्डीला जाऊन शेगावला जाऊ. घ्या ना रे, करा ना तुम्ही पूजा. एकानी एकानी करत नाही का सगळेजण? काही नाही आई त्या केली ना झालं. वैशाली करतं का तू पूजा? काय लेवा आत्याबाईनं केलं म्हणजे झालं. आत्याबाईच तर महत्वाचे आहे घरात. आत्याबाई ना माझी, ते दोघं जण आहे ना तिथं, मग त्याचीच होती गाडी, आपली नाही होय. आपल्याला काही घेणं देणं नाही त्या गाडीचं, आपण फक्त फिरत जाऊ. आणि आत्याबाई मामाजीची होते. माय बाई मस्त गाडी घेतली व, आणि आम्हाला तर बोलावले नाही पेढे खायले. मस्त काय म्हणते घरातल्या घरातच पूजा करून राहिल्या, घरातल्या घरातच खाऊन राहिल्या पेढे. हा सरला बाई बरे आहे हो तुम्ही. घे रे बाबू विनोद आरती घे बरं हे. आई इथं स्वस्तिक काढ ना गाडीवर, स्वस्तिक काढ टिक्के लाव, पूजा कर चांगली. लावलं ना रे बाबू हे काय होय. अगं आता सध्या बोलत नाही सरला बाई, तू किती काही बोल. हे माहिती आहे का आता घमंडात आले हे घरातले सारेचे सारे. गाडी घेतली का नाही आहे ना, आता गाडी काही आपल्या गावात आहे ना बाई कोणाजवळ, तर पाय ना बोलायला नाही पाहून राहिले म्हटलं. नाही हो ते पूजा करण्यात आहे ना, आपण कायले म्हणावं बाई त्याले. आता त्याच्यात हाय ऐपत म्हणून घेतली त्यानं. आपल्यात नाही काय माय, पण आपल्या ह्याच्यात अयबाई ना, अयबाई भरली माय पोरग असतं जाग्यावर तर आम्ही घेतली असती. हा पण काय करावं, कोणासाठी घ्याव. आता ह्या माणसाकडून चालवणं होत नाही, आणि आता मी चालू काय बाई, माझ्याकडून तर जमतच नाही. मला मोठी गाडी काय लहान नाही जमत. सुमित हे घे बाबू, हे पेढे गिडे वाटून दे मग सगळेले, आणि सगळेले म्हणा हात जोडून घ्या म्हणा देवाले. हा बाई ते नारळ फोडा लागते ना पहिले. दादा नारळ फोडून घे ना तू. फोड ना रे सुमित, तू लहान आहे ना, तू फोडून घे तू. मग राजेश दादाला फोडायला लाव. राजेश दादानं आणली ना घरापर्यंत चालवत तिले तिथून इथपर्यंत, त्याला फोडायला लावू ना. काही नाही चला आपण तिघही भावा मिळून फोडू नारळ. नारळ फोडू आणि पूजा करू. घे ना, तुला करायची होती ना पूजा, कर ना मग, लाव ना 5 टिक्के. आता बाई आता केली ना तुम्ही केली काय ना, नाही केली काय. आता वैशाली ताई तर नाही करून राहिली, आता मग मीच काय करत बसतो. करा तुम्ही करून घेतली आता, जाऊ द्या आता झाली पूजा. आपल्याला काय गाडीत फिरायला भेटलं म्हणजे बस आहे. अहो तर तुमच्यासाठीच घेतली ते गाडी. आता कसं आहे तुम्हालाच गरज आहे त्याची, म्हणून घेतली त्यानं. काय म्हणून राहिली होती हो सुमन? काही नाही हो सरला बाई, गाडी घेतली म्हटलं बा, पेढे गिडे म्हटलं तुम्हीच खाऊन राहिल्या काय म्हटलं, एकट्या एकट्याच खाता काय म्हटलं पेढे. नाही हो सारेले वाटते ना बाई पोरग, आता त्याला नारळ गिरळ फोडू दे वाटते ते. आता कुठं फिरा गिरायला नाही जाण का व? जाण तर आम्हाला नाही जा बाबा. कुठं व कुठं जाईन फिरायले, कुठं नाही जात बाबा फिरायले. आता हे आणली, हे याच्यासाठी आणली बाई सुनाईसाठी. आता अर्ध्या रातच्याले गरज पडते गाडी घोड्याची, तर कोणाजवळ आहे नाही म्हणून होते आणली, ते का फिरायसाठी थोडी आणली. आताच तर ऐकलं बा मी मोहिनीच्या तोंडातून, शिर्डी जाऊ शेगाव जाऊ इथं जाऊ तिथं जाऊ म्हणून म्हटलं बापा आता तुम्ही जाण म्हटलं तर आम्ही 2 पाय टाकून येऊ म्हटलं तुमच्यासोबत. फुकटात येते 2 पाय टाकून. 2 पाय टाकायला पैसे नाही लागत, त्याच्यात जागाच आहे एवढी मोठी जशी. एवढे जण माऊ नाही ह्या बसते 2 जणी त्याच्यात. लोकांना समजतही नाही कोणाची वस्तू असली ना तर त्याच्यात आम्ही बसतोच म्हणते. हो जाईन तर येईन ना मग. आता सध्या कुठं नाही चाललो बापा, घरी जाय. परी घे बाई हे ताट घे, अन हे नारळ फोडून नाही पोरं, तर नारळ आणि ते पेढे वाटून देतो सगळेले. हा आता बाई द्या ना इकडे.